मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, घरावर पडले झाड, सुदैवाने जीवितहानी टळली। शहरात आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मिरजेतील ईदगाहजवळ असलेल्या चिमणीसमोर एका घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। स्थानिक घर मालकाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही गेली 4 वर्षे वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिले होते की हे झाड कट करावे, पण महानगरपालिकेचे झाड कट केले नसल्याचा आरोप घरमालकांनी केला आहे। संध्याकाळच्या वेळेस अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि काही क्षणातच पावसाने हजेरी लावली। या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ईदगाहजवळ चिमणीसमोरील एक मोठे झाड उन्मळून पडून थेट घरावर कोसळले। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान वाऱ्याच्या जोरामुळे MIDC वितरण महाशाखेने वीज खांबही कोसळल्याचे वीज पुरवठा खंडित झाला। अनेक भागामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक आणि नगरसेवक सागर वनखंडे घटनास्थळी धाव घेतली। झाड हटवण्याचे आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। नमस्कार, मी अर्चना सतीश सुपनेकर, राहणार भारतनगर चिमणीसमोर मिरज। आज दिनांक 25/6/2026 संध्याकाळच्या 7च्या सुमारास इथे मोठा पाऊस चालू झाला, मोठं वादळ चालू झालं आणि त्या वादळात माझ्या दारात असलेलं सरकारी झाड माझ्या घरावर कोसळलं आणि त्यामुळं बरंच नुकसान झालं माझ्या घरातल्या वस्तूंचं। परत आम्ही थोडक्यात आमच्या घरातल्या लोकांचा जीव थोडक्यात वाचला गेला। तर हे जे नुकसान झाले त्याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आहे। तर मी बऱ्याचदा त्यांना अर्ज केलेत ह्या 4 वर्षामध्ये, पण प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलेलं आहे। आमची कधीही तक्रार त्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही आहे। त्यामुळे हे जे नुकसान झाले ते पूर्णपणे महापालिकेची जबाबदारी आहे आणि त्यांनी ह्याबाबत माझी नुकसान भरपाई असेल ती मला द्यावी।